35 मध्ये स्वागत आहे. आणि आता आपण कुंकवन डॅम मध्ये जाणार आहोत. म्हणजे की धरण बांधलंय इकडे, तर 4 किलोमीटर आपलं लांब आहे. तर मुंबई म्हणजे कुंकवन आणि घराचे ते डॅम पर्यंत थोडंसं लांब आहे, 4 किलोमीटर आहे. तर आपण ते 4 किलोमीटर पर्यंत जाऊया. गाडीने जाऊया आपण, चालत नको. चला ही आमची गाडी. तिथे आजो आणि काका बसले आहेत. आणि हा आहे आमचा फेवरेट डॉगी, तर ते कोंबडीला खायला येतो. ओके, आणि या गाडीचं नाव एटिओस आहे. तर आपण जाऊया. मग आपण बसूया गाडीत. 4 किलोमीटर आलं ना मग आपण भेटू. ठीक आहे, बाय बाय. ओके मंडळी, तर आता आपण 4 किलोमीटर गाडीने आलो. हे काका, ही काकी, ही आई, हे माझे श्री आजोबा, ही माझी बाई ना, माझा भाऊ श्लोक. ओके, तिथे बघा तिकडे पाठी कॅनल होतं. आता आपण धरणात जाऊया. बघूया तरी कसं असतं धरणं, की पहिल्यांदा जातो बघूया. चला पुढे तुम्ही माझ्यासोबत. आता आपण कुठच्याही वेळेला ब्रेक नाही घेणार. धरणाचं नाव कोरले सातंदी धरण मध्य प्रकल्प. ओके, तर आता तुम्ही ऐकलाच असाल, अजून जी माहिती दिली आपल्याला मध्य प्रकल्प काहीतरी कोरले सातंदी धरण. आता तुम्ही थांबू नका. आता थांबवणार नाही. आता सरळ तुम्ही जावा. ओके मंडळी, चला आता आपण जाऊया. मंडळी हे बघा, आता पूर्ण आपण हे आलोय. आहे तू हवे त्याचा पण फोटो वाढत. बरोबर जात हे आहे ना कॅनलचा दरवाजा आहे. पाणी जास्त आलं तर त्या कॅनल खाली जातो. खाली रस्ती काटे आहेत, तू नको बघू काय श्लोक काटे आहेत. तू उचलून ये तेव्हा श्लोक ते काटे लागतील. हिला बोलली मी. हे बघ, हे बघ. काटे आहेत त्याला, हळू कर. एक दरवाजा इकडे पण सोडलाय बघ. आता ओव्हरफ्लो होतोय दरवाजा. एक एक यांना लांबच ठेव एकेकाला. हे तोडत नाही. ते इकडे कोण येतात? तिथे जाऊन बघ तुम्ही. ह्याला इथे खेळताना मला बघायचं. ते काटेला गेल. हे काय गेलं इथून जायचे जा. ते इथून पाणी वर जाते बघ कॅनलच्या वरून. बाबा व्हिडिओ काढतायत ना, व्हिडिओ मध्ये दिसेल तुम्हाला. ओके मंडळी, बघितलं धरण? बाबा व्हिडिओ आहे ना? हे ओव्हरफ्लो होतंय. इकडे चिखल. हॅलो सर, कसे आहे तुम्ही? बोल. चल. हॅलो, माझं नाव रेवा केसरकर. साधारण 2 किलोमीटर चालून आपण
आलेलो आहोत. त्या पुढे आता आपण अजून 2 किलोमीटर चालणार आहोत. त्या बाजूला फणस गाव आहे ते उंच आहे ना म्हणून इथे त्याला आणि हे कुंकवण गाव आहे अजून. ते जास्त उंचावर उंच यापासून उंच. ओके, तर आता आपण अर्ध्यावर आलो आहे. अजून खूप चालायचं आहे पण थोड्यावर आलोय. स्वस्ती बेटा. ओके, तर हे साठा आलेला आहे. इथे पाणी तुंबवलेलं आहे. बघा. पुढे जाऊ नका ते जास्त. हे इथे अडवलेलं आहे हा स्पॉट. आणि बघ इथे बघ हे मातीच आहे प्रकल्प. खाली खाली खोल आहे ते. खाली खोल आहे ते दगडी येते. जाऊ नका ते फास्ट पुढे. आहे. किती जागा आहे तिथे. हेच लोक माझ्याकडे काय आहे. चप्पल गावी आहे. हे घाल ना कशी ते घाल. पाणी सोडलंय त्यावेळी वरती पण घेतलं नाही. चला, पण तिथे नाही जाऊ. किती जागा आहे. चला पटी चला. वाटलं जागा आहे. काय? तिकडे पुढे हे आहे ना ते येऊ नाही भेटलं. ओके मंडळी, आता आपण धरणाचा दरवाजा खोलताना किती आलो आहे हे बघा. धरण बघा आणि इकडे मशीन बघा. हे कशी मशीन चालू आहे कधीच माहिती नाहीये असं. आणि तिकडून पाणी येतं सगळं आणि तिथे तुम्हाला मातीचं दिसतंय ते साठा आहे. इकडे अजय श्लोक येऊ इकडे. श्लोक इथे उभा राहा. इकडे बघा. चला आम्ही ते हात पोहरण्याचं काही शॉक लागला. तिथे बघ धरण बघ श्लोक. वाव! हॅलो! तर समुद्र खूप म्हणजे धरण खूप मोठं आहे आणि मला सांगते इथे यायला 5-10 किलोमीटर लागतातच. आणि काटेच्या झाडांमधून सांभाळून या खूप काटेचे झाड आहे. व अजून किती काय झाड आहेत खूप या धरणाचं नाव कार्ले सातंडी धरण आहे. कोर्ले सातंडी आणि हे कुंकवन मध्ये आहे. आणि जिकडून एक रस्ता बघत होतो ते फणस गाव होतं. फणसगाव आलं. ह्याच्या त्या साईडला फणसगाव आहे आणि इथे कुंकवन आणि खाली कोर्ले असं हे कोर्ले सातंडी धरण मातीचं धरण इकडे बांधलेलं आहे. बाय सर पुढे जायचं नाही. पाणी किती साफ आहे. प्रकल्प आहे हा मध्यम प्रकल्प.